आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। नया जोश, नया विचार। दमदार उम्मीदवार राजू गोपला ने इस बार पैनल नंबर 19 से चुनावी मैदान में। उल्लासनगर के कैंप नंबर 5 स्थित पैनल नंबर 17 में उम्मीदवार विजय गायकवाड़ के चुनाव प्रचार कार्यालय का उद्घाटन स्थानीय महिलाओं के हाथों रिबन काटकर किया गया। उद्घाटन के इस मौके पर क्षेत्र की बड़ी संख्या में महिलाएं एवं युवा उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान उपस्थित नागरिकों ने विजय गायकवाड़ को आगामी चुनाव में जीत के लिए शुभकामनाएं दी। स्थानीय युवा तथा महिलाओं ने आशा जताई कि गायकवाड़ के नेतृत्व में क्षेत्र के विकास कार्यों को गति मिलेगी और जन समस्याओं का समाधान प्राथमिकता के आधार पर होगा। समारोह शांतिपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। उपस्थित नागरिकों द्वारा बढ़ चढ़कर समर्थन जताने से क्षेत्र में चुनावी माहौल और अधिक जोश में दिखाई दे रहा है। सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवाचं मी हार्दिक स्वागत करतो आणि इथं जनसंपर्क कार्य खुललं आहे। त्याचं कारण असं आहे की येणारे जे निवडणुका आहेत तर त्या उद्देशाने हा जनसंपर्क कार्य उघडलेला आहे। आणि विषय असा आहे की इकडचे स्थानिक जे अगोदरचे जे काही नगरसेवक होते त्यांचं दुर्लक्ष आणि इकडचे जे रहिवासी आहे ते आज काही वर्षापासून खूप सफर होत आहे। तर त्यांचे जे छोटे छोटे समस्या आहे, जर पाणी झालं, नाली झाली, त्यांना गार्डन व्यवस्थित मिळत नाही, रस्त्याची दुरावस्था, तर हे सगळं बघतात आमच्या पॅनलचे काही लोकांनी, जसे माझे आईसारखे आहेत, भाऊ आहेत, बहीण आहेत, त्यांनी एक माझ्यावरती एक विश्वास दाखवला असा की दादा तुम्ही स्वतः या टायमाला उभे राहा, आम्ही सर्व तुमच्यासोबत आहे। तर त्या सगळ्यांचा शब्दाला एक मी मान देऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे। आणि मी या सर्वांना एक सांगतो की त्यांनी जी मला संधी दिली, मी नक्कीच त्या संधीचं सोनं करून त्यांना दाखवेल आणि त्यांचे जे काही समस्या आहे ते त्यांच्यासोबत राहून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन ती समस्या दूर करण्याचा मी माझ्या परीने पूर्ण प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळेल। राजकारण नवीन आहे, काय अनुभव राहणार आणि कसा निवडणूक पार पाडणार? मी राजकारणात नवीन जरी असलो तो माझा जो अनुभव आहे लोकांमध्ये वावरण्याचा, आता मला माहिती आहे की त्यांची जी समस्या आहे त्यांची काही जास्त समस्या नाही, समस्या खूप छोटी आहे, पण कोणी ती समस्या सोडवण्याचं कोणी लक्ष देत नाही। तर माझ्यापर्यंत जे काय होईल मी त्यांच्या समस्या सोडवण्याचा पूर्णपणे हे करेन। हा जो प्रभाग हा एसी पडणार आहे, हां राहणार आहे, परंतु इथले जे बलाढ्य नगरसेवक त्यांनी 25 कोटीचा निधी आणलेला आहे, विकास केला असा दावा केला जातो। आता तुम्हाला सर्वांना माहिती का विकासाच्या नावाखाली विकास झालेला नाही आहे। आणि हा जो इथं जो एससी जो रिझर्व आहे, जो गेल्या वर्षी पण होता आणि या टायमाला पण तो रिझर्व राहणार आहे, ज्या परीने कॅल्क्युलेशन आहे। तर मला एकच सांगायचं आहे की जो आत्तापर्यंत ज्या नगरसेवकांनी नाही केलं, जे त्यांना फक्त आश्वासन दिले की आम्ही हे करू ते करू, ते कुठेतरी जनता नाराज आहे। आणि जर मला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर मला साथ दिली, जर मी निवडून आलो, तर त्यांचे जे राहिलेले कामं आहे, जे त्यांचे झाले नाही, ते माझ्या परीने मी 100% पूर्ण करायचं हे करेन। निवडणूक संघटनेच्या नावावर लढवणार का एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करणार? आता माझ्या पार्टी जे जनता आहे ते ठरवतील की मी पक्षातनं जायचं की बिना पक्षाचं जायचं। जशी पुढे मला संधी मिळेल त्या हिशोबाने मी कुठलाच एक पक्ष जर मला चांगला वाटला, जे माझ्या नागरिकांचे जर त्यांनी प्रश्न सोडवण्यामध्ये मला जर आश्वासन दिलं की तुम्ही आमच्यासोबत या, तुमचे जे काही कामं असेल ते आम्ही करू, जर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले तर आम्ही नक्कीच कुठला तरी एका चांगल्या पक्षामध्ये जाऊ। नाहीतर आमची तयारी तर अशी आहे की आम्ही निवडणूक जरूर लढणार, मग जे होईल ते बघू। बस।